अशा प्रकारे आज आम्ही जेवण केलेलं आहे। काजू मच्छी फ्राय, वांग्याची आमटी केलेली आहे, भात आणि भाकरी। तर चला तर मग मच्छी फ्राय कशी करायची आहे ते झटकन बघूया। नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मच्छी काजू फ्राय। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, रवा, काजू घेतलेले आहेत, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत, घरचं लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ आणि हळद। तर चला कसं करायचं आहे ते झटकन बघूया। ही अशी मच्छी घेतलेली आहे, मच्छी चांगली धुवून घेतलेली आहे आणि लिंबू पिळून लावलेला आहे। तर चला रेसिपी बघूया। मच्छी फ्राय करण्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेऊया। अंदाजे 2.5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आपण थोडीशी हळद घेतले, 2 चमचे लाल तिखट घ्यायचे, चटणी किती तिखट असेल तर त्याच्या अंदाजावर घ्या। आमची चटणी जास्त तिखट नाहीये। चवीनुसार मीठ घ्यायचंय। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। तेल गरम झालेलं आहे, आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया। काजूची पेस्ट करून घेतलेली आहे, तेल लावून घेऊया पहिला। हे मसाला करून घेतला होता आपण, ते लावायचंय। रवा आहे घेतलेला, ते पण लावून घ्यायचंय। आणि तेलात सोडायचंय। हे अशा पद्धतीने मच्छी तयार केलेली आहे, मच्छी काजू फ्राय। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी होते ती कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील।